जीनियस मॅथ्स पब्लिकेशन धाराशिव यांच्या सौजन्याने दिनांक 8 सप्टेंबर सकाळी 10:30 ते 12:30 या वेळेमध्ये राज्यस्तरीय नवोदय अभिरूप परीक्षा 1 याचं आयोजन करण्यात आलेलं आहे। या परीक्षेमध्ये ज्या शाळा सहभागी झालेल्या आहेत किंवा जे क्लासेस सहभागी झालेले आहेत त्या सर्वांचं जीनियस मॅथ परिवाराकडून खूप खूप स्वागत। आपण आपल्या शाळेमध्ये आपल्या क्लासमध्ये नवोदय अभिरूप परीक्षा याचं आयोजन 8 सप्टेंबर सकाळी 10:30 ते 12:30 या वेळेमध्ये करणार असून ही परीक्षा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी जे की गोरगरीब आणि होतकरू पालकांची हे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी एक नाविन्यपूर्ण असा उपक्रम असून जवळपास 1000 पेक्षा जास्त शाळांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे। तर नेमकं ही परीक्षा काय आहे आणि या परीक्षेचं नेमकं स्वरूप काय असणार आहे हे आपण समजून घेऊयात। आपला विद्यार्थी इयत्ता 5वी मध्ये शिकत असेल आणि त्याला 6वी साठी नवोदय प्रवेश परीक्षा द्यायची असेल तर नवोदय प्रवेश परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्याचा जास्तीचा सराव होणं अपेक्षित आहे आणि हा सराव जास्तीत जास्त कसा होईल यासाठी जीनियस मॅथ्स पब्लिकेशन धाराशिव यांच्याकडून नवोदय अभिरूप परीक्षा अशा एकूण 4 परीक्षेचं आयोजन होणार आहे। त्यामधील ही आहे पहिली परीक्षा जी 8 सप्टेंबर रोजी होणार आहे। या परीक्षेचं स्वरूप राज्यस्तरीय नवोदय अभिरूप परीक्षा 1 यामध्ये ज्या शाळांना किंवा क्लासला सहभाग घ्यायचा आहे त्यांना मोफत पेपरची PDF आणि OMR PDF दिली जाणार आहे। शाळांनी आणि क्लासेसनी स्वतः त्याच्या झेरॉक्स काढून ही परीक्षा त्यांच्या शाळेमध्ये आयोजित करायची आहे। ज्या शाळांना या परीक्षेचं आयोजन करायचं आहे त्यांनी 8 सप्टेंबर सकाळी 10:30 ते 12:30 या वेळेमध्ये आपण ही परीक्षा घेऊ शकतात। समजा तुम्हाला हा व्हिडिओ पाहायला उशीर झाला असेल किंवा हा व्हिडिओ नंतर तुम्हाला पाहण्यात आला आणि जर तुम्हाला अभिरूप परीक्षा 1 तुमच्या क्लासमध्ये घ्यायची असेल तर तुम्हालाही ही PDF मोफत दिली जाईल। त्यासाठी या ठिकाणी जो WhatsApp नंबर दिलेला आहे 8856 046 142 या WhatsApp नंबरवर आपण आपल्या शाळेचं नाव क्लासचं नाव टाकून हा पेपर आपल्याही शाळेमध्ये क्लासमध्ये आयोजित करू शकतात। या परीक्षेचं जे स्वरूप असणार आहे ही जी पहिली परीक्षा आहे यामध्ये जीनियस मॅथ पब्लिकेशन वर विद्यार्थ्यांना लिहायला जागा असेल, एकूण प्रश्न संख्या असेल 80, वेळ असेल 2 तास। ही पहिली परीक्षा असल्यामुळे फक्त 25% अभ्यासक्रम या ठिकाणी दिला आहे। यामध्ये मानसिक क्षमता चाचणी यामध्ये एकूण 4 घटक आहेत। वेगळे पद शोधा, जुळणारी आकृती, आकृती पूर्ण करणे आणि आकृती मालिका। या घटकावर प्रश्न क्रमांक 1 ते प्रश्न क्रमांक 40 असे एकूण 40 प्रश्न 50 गुणासाठी असतील। अंकगणित चाचणीमध्ये संख्या पद्धती त्याचबरोबर पूर्ण संख्यावरील मूलभूत क्रिया, संख्यांचे अवयव, गुणक या संबंधीचे गुणधर्म हे 3 घटक आहेत आणि भाषा या घटकामध्ये एकूण 4 उतारे असे एकूण 80 प्रश्न म्हणजे 100 गुणाची ही परीक्षा आपण आपल्या शाळेमध्ये आयोजित करू शकतात। या परीक्षेची PDF तुम्हाला हवी असेल, या परीक्षेची जर तुम्हाला PDF हवी असेल तर या ठिकाणी जो दिलेला WhatsApp नंबर आहे 8856 046 142 8 सप्टेंबरला तुम्हाला पेपर घेणं शक्य नसेल तर तुम्हाला तुमच्या वेळेनुसार जेव्हा ही परीक्षा घ्यायची आहे तुम्हाला ही परीक्षा घेता येईल, याचं आयोजन करता येईल आणि यानंतर अभिरूप परीक्षा अशा एकूण 3 परीक्षा होणार आहेत। तर या 3 परीक्षेसाठीही आपण आपली नोंदणी करून ठेवा। या नंबरवर आपला मेसेज करून ठेवा, WhatsApp ग्रुपला जॉईन राहा जेणेकरून तुम्हाला अभिरूप परीक्षा पेपर क्रमांक 2 50% सिलेबसवर, अभिरूप परीक्षा पेपर क्रमांक 3 75% सिलेबस आणि संपूर्ण अभ्यासक्रमावरची अभिरूप परीक्षा असे एकूण 4 पेपर्स PDF सर्वांना मोफत मिळणार आहेत। यासाठी कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही। त्यामुळे सर्वांनी आजच नोंदणी करा आणि आपल्या शाळेमध्ये आपल्या क्लासमध्ये आपण ही परीक्षा घेऊ शकतात। त्याचबरोबर काही पालक जर वैयक्तिक परीक्षा घेण्यासाठी इच्छुक असतील तर त्यांनी या ठिकाणी मेसेज केला तर त्यांना पण हा पेपर दिला जाईल। परंतु तुमच्या विद्यार्थ्याच्या शाळेमध्ये ऑलरेडी ही परीक्षा घेतली गेली असेल किंवा घेणार असाल तर पालकांनी त्याच्यापूर्वी हा पेपर घरी घेऊ नका एवढंच या ठिकाणी सांगणं असेल जेणेकरून आपल्या विद्यार्थ्याचं योग्य मूल्यमापन होईल आणि महाराष्ट्रातून आज हजारोच्या संख्येने या ठिकाणी शाळा सहभागी झाल्यात। त्या सर्व शाळा आणि क्लासचं जीनियस मॅथ परिवाराद्वारे मनपूर्वक स्वागत आणि सर्व विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा। ऑल द बेस्ट।